नमस्कार. कसे आहात आपण? आपण मजेतच असाल. मी 2 दिवसापूर्वी शासकीय प्रमाणपत्र या संदर्भात बोललो होतो. आजचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. हा माझा मुलगा आहे. हा सेरेब्रल पाल्सी पेशंट आहे. याला बसता येत नाही. याला व्हीलचेअरलासुद्धा आपण बघत असाल की याचे पाय बांधून ठेवावे लागतात. अशा मुलाला जर पूर्वी ससून हॉस्पिटलनी दिलेले प्रमाणपत्र सदस्यीय समितीचं असूनसुद्धा ते चालत नाहीत असं सांगून UDID कार्ड काढण्यासाठी सांगितले जाते. त्यासाठी मी आज UDID कार्डसाठी फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो. मला आलेली अडचण आहे अशी की मी स्वतः अपंग आहे आणि माझे मिसेस पण अपंग आहे. आम्ही या मुलाला उचलून नेणं आम्हाला शक्य होत नाही. आधी आम्ही UDIDचा फॉर्म भरण्यासाठी गेलो. फॉर्म भरताना याचे आधार कार्ड नेली. याचे आधार कार्ड साधारण काढून 12-13 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्या आधार कार्डावर त्यावेळेस कुठलं तरी माझ्या वडिलांनी त्याला आधार कार्ड काढायला नेलं होतं. कदाचित त्यांचा फोन नंबर असेल, पण आता वडील हयात नाही. पण मी आधार कार्ड घेऊन गेलो आणि UDIDचा फॉर्म भरायला गेलो. UDIDचा फॉर्म भरायला गेल्यानंतर मला त्या फॉर्म भरताना सांगण्यात आले की आधार कार्डवरचा नंबर हा जो आहे त्याच्यावर OTP येईल. पण आता तो नंबरही आमच्याकडे नाही आणि वडील अस्तित्वात नसल्यामुळं वडिलांचा मोबाईलही नाही. मग तो नंबर मी टाकायचा, माझा नंबर मी टाका अशी विनंती केली. पण त्यांनी सांगितलं तसं होत नाही. तुम्हाला एक तर पोस्ट ऑफिसात जाऊन किंवा अन्यथा कुठे जाऊन आधार कार्डावर ते अपडेट करून घ्यावं लागेल. आता मला सांगा, मी स्वतः अपंग, मुलगा अपंग, सेरेब्रल पाल्सी पेशंट, मी या मुलाला उचलून पोस्ट ऑफिसमध्ये कसा घेऊन जाऊ? तरीसुद्धा मी 2-3 ठिकाणी फिरलो. मुलाला घरीच ठेवले होते, पण आधी मी म्हटलं चौकशी करू. 2-3 ठिकाणी फिरलो. GPOपर्यंत जाऊन आलो. पण GPOसारख्या पोस्ट ऑफिसामध्ये सुद्धा व्हीलचेअरची सुद्धा सोय नाही. तिथे गेल्यावर तेथील एका कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्याला कसं आणायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना विनंती केली, अहो मुलाला उचलता येत नाही, मुलगा बेड रिटर्न आहे. असे बरेच पेशंट आहेत, असे बरीच लोकं आहेत. तर तुम्ही घरी जाऊन काहीतरी त्यांचं अपडेट करण्याची व्यवस्था करावी. ते म्हणाले तशी व्यवस्था होऊ शकत नाही, तुम्हाला त्याला इथंच आणलं पाहिजे. आणि आमचं टायमिंग सकाळी 9 ते 5, काही ठिकाणी 9 ते 11 असं टायमिंग आहे. आता मला सांगा, या मुलाला घरनं परत त्या पोस्ट ऑफिसमध्ये न्यायचं कसं? कोणाची तरी गरज लागणार. बरं, गरज लागल्यावर तेथील नंबर बघितल्यावर हा मुलगा 2-3 तास बसू कसा शकेल? तर माझं म्हणून पूर्ण मत असं होतं की जे काही अपडेट करायचं, जे काही करायचं ते अशा पेशंटसाठी की जे हालचाल करू शकत नाही, त्यांच्यासाठी सरकारने त्यांच्या घरी जाऊन सर्व गोष्टी करून द्याव्यात अशी माझी इच्छा आहे. मी हे 2-4 दिवसापूर्वी मांडले होते की सर्टिफिकेट घ्यायला किती त्रास होतो. आता मला सांगा, त्रिसदस्यीय समितीचं सर्टिफिकेट ससूननी दिल्यानंतर त्याच्यावर परमनंट हँडिकॅप लिहिल्यानंतर परत UDID कार्डाची गरज काय? UDID कार्ड कशासाठी पाहिजे? बरं, UDID कार्ड काढायची प्रोसिजर ही सुद्धा इतकी त्रासदायक आहे की मराठीमध्ये म्हण आहे, भीक नको पण कुत्रा आवर, अशी अवस्था आहे. का यंत्रणा कामं करत नाहीत? का सरकारकडे अशी व्यवस्था नाही की घरी जाऊन त्यांची सगळ्या गोष्टी केल्या जातील? किंवा अशा मुलांच्या शाळांमध्ये, संस्थांमध्ये एखाद्याला पाठवून तिथल्या सर्व मुलांचं UDID कार्ड काढणे किंवा तिथल्या अपडेट करणे, तिथल्या गव्हर्नमेंटच्या काही प्रोसिजर आहेत त्या करून घेणे का केल्या जात नाही? असं किती वर्ष चालायचं? आणि लोकशाही आहे,
लोकशाही लोकशाही म्हणतात. इथे मी आत्ता टी व्हीवर बघत होतो की अर्ज भरण्यासाठी सुद्धा लोक मारामाऱ्या करतात. मग इथे ज्या लोकांना हालचाली करता येत नाहीत त्या लोकांसाठी कोणीच झटत नाही. त्या लोकांना काही करता येत नाही. मग त्यांनी जगायचंच नाही का? त्यांना सरकार त्यांच्याकडे लक्ष देणारच नाही का? आणि UDID कार्ड हे कंपल्सरी करण्याचं कारण काय? अजून 10 वर्ष 5 वर्षांनी दुसरं सरकार येईल, ते दुसरं सरकार कुठलं तरी कार्ड काढेल, परत त्या कार्डसाठी या लोकांनी रांगेत उभं राहायचं. आमच्यासारख्या अपंगांनी रांगेत उभं राहायचं. ज्यांना हालचाल करता येत नाही त्यांना घेऊन जायचं. हे किती वर्ष चालायचं? याच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही. जो तो आपली खुर्ची वाचवायला बघतो. तरी अपंगसुद्धा या गोष्टीसाठी एकत्र का येत नाहीत? सर्व अपंगांनी एकत्र यावे. सर्व अपंगांनी या असल्या गोष्टीला विरोध करावा. आणि सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या अशा अपंगांच्या घरी जाऊन त्यांची व्यवस्था का करत नाहीत? काही ठिकाणी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. आता मी सुद्धा काही ऑफिसमध्ये जातो. मी अपंग आहे. ऑफिस दुसऱ्या मजल्यावर असतं, पहिल्या मजल्यावर असतं. आम्हाला जिने चढता येत नाहीत. तिथं लिफ्टची व्यवस्था नाही. तिथला साहेब खाली येणार नाही आणि आम्ही वर जाणार नाही. मग कामं होणार कशी? तरी पण माझी नम्र विनंती आहे की सरकारनी, नागरिकांनी, निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी, सर्व लोकांनी या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यावं व अशा सर्व पेशंटला घरी जाऊन त्यांची व्यवस्था करावी ही नम्र विनंती. हा माझा चॅनल आपण बघा, नीट शांततेत ऐका, माझे म्हणणे नीट ऐका आणि मला कमेंट्समध्ये आपले म्हणणे कळवा. हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपले जे काही म्हणणे असेल ते मला कमेंट्समध्ये कळवा, म्हणजे मी पण त्याच्यावर विचार करेन. आणि सरकार दरबारी आपण सर्व मिळून आता मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्वांना संपर्क करू शकतो. सरकार दरबारी आपण असे वेगवेगळे व्हिडिओ टाकून ज्या अपंगांना असे त्रास सहन करावे लागत आहेत त्यांचे व्हिडिओ काढू आणि त्यांना काय त्रास होतो आहे हा कळेल. आता माझा मुलगा समोर बसलेला आहे. माझ्या मुलाला बिचारायला उठतासुद्धा येत नाही. त्याला स्वतःला काही करता येत नाही. मग अशा पेशंटनी काय करायचं? अशा पेशंटला सांभाळणारी जे लोक वयस्कर झाली, हयात नसली, मग या मुलांनी काय करायचं? जगायचंच नाही का? जगायचा अधिकार हा अपंगांना नाहीच का? समाज देणार नाही का? सरकार देणार नाही? एवढीच माझी नम्र विनंती आहे. याचा विचार करा. या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही माझी नम्र विनंती. नमस्कार.